च्या खालापूर तालुक्यामधील कुभिवली गावामध्ये कंपनीला मोठी आग लागलेली आहे। टायर विघटन करणाऱ्या कोणाला आग लागल्याची बातमी समोर येते आहे। आग आटोक्यामध्ये आणण्याचा प्रयत्न सध्या सुरू आहे। रायगडच्या खालापूर मध्ये आगीची भयंकर दृश्य आपण बघतो आहोत। टायर विघटन करणाऱ्या कोणाला मोठी आग लागल्याची बातमी सध्या पुढे येते आहे। रायगडमध्ये बातमी बघतोय। रायगडच्या खालापूर मधला प्रकार आहे। आगीची भयंकर दृश्य सध्या समोर आहे। ज्या ठिकाणी टायरचं विघटन केलं जातं त्या ठिकाणी ही आग लागल्याची बातमी सध्या पुढे येते आहे। कुभिवली गावामध्ये ही कंपनी आहे। या ठिकाणी ही मोठी आग लागलेली आहे। खालापूर तालुक्यातील कुभिवली गावामध्ये लागलेली आगीची ही दृश्य आपण बघतोय। आग आटोक्यात आणण्यासाठीचे सध्या प्रयत्न सुरू असल्याची माहिती पुढे येते। रायगडच्या खालापूर मधली घटना। मागच्या काही वेळापासून आग विझवण्यासाठीचे प्रयत्न सुरू आहेत, मात्र मोठ्या प्रमाणावरती या ठिकाणी धुराचं साम्राज्य दिसतंय। टायर विघटन करणारी ही कंपनी आहे आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणावरती या ठिकाणी धूर आपल्याला पाहायला मिळतोय। आणि याच विषयी आपण ताजी अपडेट घेऊया। प्रशांत भोपाळे आपले प्रतिनिधी सध्या सोबत आहेत। प्रशांत, सध्याची काय परिस्थिती? आता सध्या तरी या ठिकाणी एक विजयप्रीत म्हणून जी कंपनी आहे कुंबोली जवळ, ती त्या ठिकाणी सकाळी टायर विघटन करण्याची ती प्रक्रिया करते। तिथे प्रेशर बॉयलर मधला प्रेशर वाढल्याने त्या ठिकाणी आग लागली होती आणि या आगीचं धुराचे लोटे संपूर्ण परिसरामध्ये पसरले होते। आणि सध्या तरी या ठिकाणी अग्निशामक दलाचे जे काही जवान आहेत, खोपरी नगरपालिका असेल, या परिसरातले कारखाने त्यांनी या ठिकाणी अग्निशामक दलाच्या वाहने पाठवलेले आहेत। आणि त्याच्यात फोमचाही मारा केल्यामुळे, ऑइल असल्यामुळे आगीचा भडका या पाण्याने थांबत नसल्याने त्याच्यावर फोमचा मारा सुरू आहे। सध्या तरी या बाजूची जी आग आहे ती आटोक्यात आली असली तरी त्या ठिकाणी बॉयलरने जी काही पेट घेतलेला आहे तो अद्यापपर्यंत त्या ठिकाणी पेटलेला आहे। या परिसरामध्ये जी कंपनी ती मध्यभागी आहे। या ठिकाणी अनेक कारखाने आहेत। या कारखान्यांमध्ये आजूबाजूलाही ज्वलनशील कारखाने आहेत। त्याच्यामुळे कामगारांमध्ये मोठी घबराट आणि धुराचे लोट परिसरात पसरल्यामुळे गावामध्ये मोठी घबराट पसरलेली आहे। आता सध्या या ठिकाणी सर्व यंत्रणा कामाला लागली असली तरी अद्याप त्या ठिकाणी आग आटोक्यात आलेली नाही। बॉयलरने आग पेट घेतल्यामुळे त्या ठिकाणी आग कधी आटोक्यात येते असा प्रश्नचिन्ह सर्वांसमोर आहे। बरं, वेळोवेळी तुमच्याकडनं अपडेट्स घेत राहू प्रशांत। धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।